नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा मैत्रिणींनो, मी सांगितल्याप्रमाणे आपण फ्री शिवण क्लासेस सुरू केलेले आणि आज आहे आपला क्लासचा पहिला दिवस. तर पहिल्याच दिवशी आपण घेणार आहे ब्लाऊजवरून माप. ब्लाऊजवरून माप घेऊन आणि परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आज माप कसं घ्यायचं हे अगदी म्हणजे महत्त्वाचं आहे की आपलं माप हे परफेक्ट घेता आलं पाहिजे. तर आजची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायची तर तुमच्या लक्षात येईल. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा. म्हणजे काय होईल, त्यांनासुद्धा आपल्या क्लासेसचा फायदा होईल. आणि चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओमध्ये छान अशी सुरुवात. बघा मैत्रिणींना, आपल्याला ना ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तुम्ही कोणताही ब्लाऊज घ्यायचा आहे, अगदी तुमचा घेतला तरी चालेल. आणि नंतर त्याला काय करायचं आहे, मागची साईड घ्यायची पहिले. हे बघा याप्रमाणे अशी मागची साईड घ्यायची आणि त्याचं काय करायचं, आपल्याला हे जे शोल्डर आहे तिथून आपल्याला शोल्डरची जी शिलाई आहे तिथून आपल्याला टेप पकडायचा आणि जो आपण हा टक्स मारतो ना तिथपर्यंत आपल्याला हे खाली असं मोजून घ्यायचं आहे. बघा या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. असं आपल्याला मोजायचं आहे. तर आपण आता काय करणार आहे, एका पेपरवर आपण माप लिहून घेऊया. पूर्ण उंची आहे आपली 14 इंच. बघा पूर्ण उंची 14 इंच. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लगेच हा मागचा गळा मोजून घेऊया आपण. हे बघा ह्याप्रमाणे आपला मागचा गळा किती आहे, 10 इंच. आपण हे शोल्डरच्या इथे ना टेप ठेवायचा कोपऱ्यावरती आणि असं तिरपं इथे असं मोजायचं आहे. तर आपला हा गळा आहे मागचा 10 इंच. तर आपण इथे लिहूया मागचा गळा 10 इंचाचा. त्याच्यानंतर आपल्याला आता ब्लाऊजला सरळ करायचं. सरळ केल्यानंतर हे बघा ह्याप्रमाणे. आता हा आहे कटोरी ब्लाऊज, पण आपण पहिलेच माप उद्या 4 टक्सचं घेणार आहे. म्हणून कटोरी ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला 4 टक्सचं माप येणार नाही असं काही होत नाही मैत्रिणींनो. तर आपल्याला आता घ्यायचं आहे छातीचं माप. बघा ही रेषा आणि ही रेषा आहे, जो कोपरा आहे तो आपल्याला असा नीट व्यवस्थित ठेवायचा. हे बघा याप्रमाणे असं ठेवलं की ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं. ह्याला आपलं 18 इंच. बघा 18 आणि 18 आपलं झालं 36. छाती किती आली, 36ची. बघा आपली छाती झाली 36 इंच. आपली पूर्ण उंची आहे 14 इंचाची. मागचा गळा घेतला आहे 10 इंच. छाती आहे 36. आणि आता आपल्याला घ्यायची बाही लांबी. बघा आता बाही लांबी घेण्यासाठी आपल्याला हा जो दंडघेर आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि ही शोल्डरची जी शिलाई आहे तिथून आपल्याला बरोबर अशी बाही लांबी मोजायची. बघा आपली बाही लांबी आहे 6.5 इंचाची. परफेक्ट अशी 6.5 इंचाची आपली बाही लांबी. तर आपण इथे बाही लांबी लिहायची आहे 6.5 इंच. आता आपल्याला लिहायचं आहे दंडघेर. नंतर लिहायचं आपल्याला पुढचा गळा. नंतर लिहायचं आपल्याला कंबर. इतके माप आपल्याला लागणार आहे. बघा पूर्ण उंची, मागचा गळा, छाती, बाही लांबी, दंडघेर, पुढचा गळा आणि कंबर. तर आपण आता मोजूया दंडघेर. तर दंडघेर मोजताना कधीही उजव्या साईडचा दंडघेर मोजायचा किंवा दोघंही दंडघेर मोजले तुम्ही तरीही चालेल, पण शक्यतो उजव्या साईडचाच दंडघेर मोजायचा, कारण तो जास्त असतो आणि डाव्या साईडचा कोणाकोणाचा कमी असतो. म्हणजे ब्लाऊज टाईट होऊ नये म्हणून आपण कधी उजव्याच बाजूचा दंडघेर मोजायचा. बघा आपला दंडघेर आहे 6 इंच आणि वरती एक रेषा आहे. तर त्याचप्रमाणे आपण इथे लिहूया 6. दंडघेर घ्यायचा आपल्याला 6 इंचाचा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आता पुढचा गळा. आता पुढचा गळा घेताना ज्या बाजूने आपण हुक लावणार आहे त्या बाजूची जी पट्टी आहे ती बाजू आपल्याला मोजायची. तर बघा कशी मोजायची, असा टेप पकडायचा आणि असं मोजायचं किंवा डायरेक्ट असं मोजलं तरीही चालतं. बघा आपण असा डायरेक्ट जी पायपिंग केलेली आहे
डायरेक्ट आपण असं मोजणार आहे बघा. पट्टीचे जे काजीची जी पट्टी आपली केलेली आहे त्या पट्टीपासून आपल्याला पूर्ण असा टेप ठेवायचा आणि हा जो गळा आहे बनवलेला आपण तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. बघा हे किती आलं आहे, 8.25 इंच. पुढचा गळा आहे 8.25 इंचाचा. आता आपल्याला मोजायचं कंबर. कंबर मोजताना जो आपण आय ज्या पट्टीला केलेले आहे ती पट्टी आपल्याला सोडून द्यायची. बघा ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची आणि इथून पुढे आपल्याला हे कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असे माप मोजायचं आहे. तर आपलं कंबर आलं आहे 32 इंच. मैत्रिणींनी आपलं माप घेऊन झालेले आहे. याचप्रमाणे जसे माप मी मोजले तसं तुम्ही तुमचं ब्लाऊज घ्यायचं. मागच्या साईडने आपल्याला पूर्ण उंची मोजायची. नंतर आपल्याला मागच्या बाजूनेच लगेच शोल्डरपासून गळ्यापर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये मागचा गळा मोजायचा. नंतर आपल्याला छातीचं माप घेताना आपल्याला दोन्ही जे आपले मोंढ्याचे जे कोपरे आहे ह्या मोंढ्यातून त्या मोंढ्यापर्यंत आपल्याला पूर्ण अंतर मोजायचं आणि त्याचं डबल करायचं, ती आपली छाती येईल. त्याच्यानंतर बाही लांबी आपली शोल्डरच्या सेंटरपासून तर बाहीच्या सेंटरपर्यंत म्हणजे आपण दंडघेराचा जो सेंटर पकडतो तिथं आपल्याला सरळ याच्यामध्ये बाही लांबी मोजायची. नंतर आपल्याला मोजायचं दंडघेर. पुढचा गळासुद्धा आपण जशी पायपिंग केली तसंच आपलं काजेपट्टीला लावून आणि पूर्ण असा गळा मोजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला झालं कंबर आपण मोजलं तर आपण काय केलं, जी आयपट्टी होती आपली हुक अटकवायची ती आपण सोडून दिली आणि तिथून पुढे आपण कमरेचा भाग मोजला. तर मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी माप कसं घ्यायचं आहे. तर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा. चला मग आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत 28 साईजच्या छातीच्या मापाच्या बरोबर. तर आपल्याला उद्या घ्यायचं आहे 28 साईजचं माप आणि 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग असं आपण उद्या घेणार आहे. तर आता काय केलं आपण फक्त डेमो दाखवला की माप कसं घ्यायचं आहे, पण आपल्याला अशी सुरुवात करायची 28, 30, 32, 34, 36, 38 आणि 40 अशा आपण स्टेप बाय स्टेप सगळे मापाची कटिंग आपण करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि अजूनही तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला. मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच तुमच्या लक्षात येईल. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपल्या फ्री शिवण क्लासेसचा फायदा होईल. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.